चारही विधानसभेत वंचित बहुजन आघाडी ताकदीने लढणार. पक्षनिरीक्षक गोविंद दळवी. परभणी. आज दिनांक 18 ऑक्टोबर. आज जिंतूर रोड असलेल्या एका खासगी हॉटेलात वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना गोविंद दळवी म्हणाले की परभणी विधानसभेसाठी वंचितकडून उमेदवार म्हणून सय्यद समी उर्फ माजुलाला यांना उमेदवारी दिल्यामुळे महायुती तथा महाविकास आघाडीतील मातबर नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. परभणी विधानसभेची निवडणूक मोठ्या मताधिक्याने माजुलाला निवडून येणार आहेत. आमच्यासोबत मागासवर्गीय, मुस्लिम, ओबीसी समाज बांधव उभे आहेत. दलित, मुस्लिम आणि ओबीसी समाजाची वज्रमूठ बांधून आमचा विजय निश्चित आहे. महाविकास आघाडीच्या वतीने वंचितवर मतांचा ध्रुवीकरण करण्याचा आरोप हा निरर्थक आहे. दोन्ही आघाडींच्या वतीने अद्यापही उमेदवार जाहीर झालेले नाहीत. वंचितने बऱ्याच ठिकाणचे उमेदवार जाहीर करूनही आम्ही निवडणुकीच्या कामाला लागलो आहोत. यातच आमचं यश आहे. यावेळी उपस्थित उमेदवार सय्यद समी उर्फ माजुलाला म्हणाले की मला वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी देऊन मुस्लिम समाजाला खरा न्याय दिला. परभणीच्या राजकारणाचा मला दीर्घ अनुभव आहे. अनुभवाचे तसेच परभणीतील मतदारांची मला समर्थन आहे आणि मी माझ्या परिवाराच्या वतीने नेहमी समाजहिताचे कार्य केलं आहे. मतदार राजा मला निवडून देईल आणि मी भरघोस मताने विजयी होईल. या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर धर्मराज चव्हाण, प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज वंचित बहुजन आघाडी परभणी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक संवाद बैठक होती, समन्वय बैठक होती. या विधानसभा मतदारसंघातील 4 जिल्हा परिषदेचे सर्कल, 8 पंचायत समितीचे गण, या महापालिकेतले इतर वार्ड, या सर्व आमच्या यंत्रणांची या संदर्भातले जे प्रमुख लोक आहेत त्यांची बैठक घेऊन प्रचाराच्या संदर्भातल्या अतिमहत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. उमेदवाराची ओळख करून देण्यात आली होती. उमेदवाराचा पात्रपरिचय, कार्यकर्त्यांचा पात्रपरिचय, पदाधिकाऱ्यांचा पात्रपरिचय आणि निवडणुकीची पुढची तयारी कोणत्या पद्धतीनं कशी करायची आहे यासाठी ही बैठक होती. अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. खूप उत्साहाचं वातावरण आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि इथून पुढे आमच्या निवडणुकीची रंगीत तालीम सुरू होणार. परभणी जिल्ह्यात 2च उमेदवार दिलेले आहेत, 4 विधानसभा आहेत. या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रामधून जी मुस्लिमांची 10-11 लोकांची उमेदवारी जे पहिल्यांदा जाहीर केलेली आहे त्या उमेदवारीच्या यादीमध्ये पहिल्यांदा परभणी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून माजुलाला उर्फ सय्यद सलीम यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. या उमेदवारीला जाहीर झाल्याच्या नंतर पुढच्या आमच्या विरोधी पक्षांमध्ये एक खळबळ उडालेली आहे आणि आमचा उमेदवार जाहीर केल्यामुळं पुढच्या लोकांना कोण उमेदवार या ठिकाणी द्यायचा त्यांना आता हे सध्या सुधरत नाही आहे. सध्या परेशान आहेत की याला काउंटर म्हणून आपण काय केलं पाहिजे. आणि आमचा उमेदवार अत्यंत ताकदीचा आहे, स्वतःची एक ओळख असलेला उमेदवार आहे, प्रशासनावर चांगली पकड असलेला उमेदवार आहे. त्यामुळं त्यांची दानादान होत आहे. स्टँडिंग आमदार म्हणत आहे माझ्या पुढे कोणताही उमेदवार टिकणार नाही. ते त्यांच्या पुढे कोणता उमेदवार टिकणार आहे आणि कोणता उमेदवार टिकणार नाही ते आता मतमोजणीच्या नंतर कळणार आहे. त्यांच्या कामाच्या संदर्भामध्ये परभणी विधानसभा मतदारसंघातील जनता जाणून आहे. त्यांच्या कामाच्या आणि कृतीच्या संदर्भात लोकांमध्ये जो काही मेसेज जायचा तो गेलेला आहे आणि त्यांनी स्वतःचं घर भरण्याचं, स्वतःचं पोट भरण्याचं, स्वतःच्या संस्था डेव्हलप करण्याचं आणि स्वतःची माणसं मोठी करण्याचं काम केलेलं आहे. परंतु मतदारांना वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे, जनमानसांना वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे. आरोग्य, शिक्षण, रोजगार या प्रश्नांना भूलथाप देऊन बाजूला सारून त्यांनी त्यांचं साम्राज्य उभं करण्याकडे लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे आता जनतेनं ठरवलेलं आहे की त्यांचं साम्राज्य आता त्यांना लखलाभ असो. आम्ही आमचं जनतेचं, रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी तमाम शोषित वंचित घटकातील कार्यकर्त्यांना घेऊन ही निवडणूक जिंकण्याचं कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे. के नेतृत्व में पूरे कार्यकर्ताओं की बैठक थी, पदाधिकारियों की बैठक थी, संवाद मेला हुआ था, सबको मिलाए उन्होंने, सबका मेरे साथ परिचय करा के दिए वंचित बहुजन आघाड़ी में जो मेन लोग थे और बहुत अच्छे से नियोजन लगा के दिए और उसको आगे लेके जाना मेरा काम है. और कहीं मेरे से कुछ कहीं मिस वो होगा तो हमारी अंडरस्टैंडिंग है, उन्हें को आगे की दिशा देते रहेंगे, उस पर मैं काम करते रहूँगा. और मुस्लिम समाज का जो काम है मैं तो वो कर रहा हूँ. मेरे पास कितनी बड़ी टीम है आज सबको मालूम है. इससे हाँ इसके अंदर न्याय मिलेगा है. प्रवेश कराने वाले ये पार्टी ने मेरे को न्याय दिया. वंचित बहुजन आघाड़ी ने न्याय देने का काम करी और इसके अंदर लड़ने की एक दिशा दी मुस्लिम समाज को.
ये न्याय का काम है। बॉस, परभणी विधानसभा के अंदर इसको मैं परवेश के रूप में नहीं देखूंगा, न्याय के काम की वजह से देखूंगा। बाला साहब ने आपको क्योंकि मेरे को एक बहुत बड़ा बाला साहब ने मौका दिया लड़ने का और हर समाज का नेतृत्व करने का। मैं सबको लेके चलूंगा यहाँ से। सभी समाज को न्याय मिलेगा। सवाल ही नहीं, सबको मिलेंगे। आज तक मिला क्या? 7.5 साल 10 साल के कार्यकाल में 7.5 साल बीजेपी के साथ रहे हो, अंदर नहीं रहा। क्या गलत बात है मेरी? तो फिर विकास क्यों नहीं हुआ? 7.5 साल का जो कार्यकाल है वो पूरा कार्यकाल गवर्नमेंट में रहे हुआ इंसान है वो, तो उसने विकास करना चाहिए था। वो तो गवर्नमेंट को भी नाम नहीं रख सकता। कार्य सम्राट है, काम चलते हैं सब, बस स्टैंड का काम। तो कार्य देख रहे ना, सम्राट किसको लगता है यार? आप लोग भी वो कर रहे। सम्राट वर्ड क्या है मालूम है क्या? सम्राट शहर की हालत देखा जाए तो बहुत खस्ता हालत है। आप सब आपकी महानगर पालिका संभाली हुई। सम्राट जो थे हिंदुस्तान के अंदर, बाबा साहब अम्बेडकर सम्राट थे। सम्राट वैसे लोगों को लगता है जो शोभा देता के क्या वर्ड यूज करते आप लोग मीडिया में रह के। बहुत सब नगर पालिका के सभापति रह चुके हैं, उपमहापौर रह चुके हैं। उस आलम से आपको सिटी का सब सर्वे। मैं तो पहले यहाँ का भूमिपुत्र हूँ, उसके बाद ये सब बना। ये मेरे परिवार में है। ये सब बाहर के लोग आए, कुछ भी बोलते रहते। माइकल जैक्सन ने बोला था मैं 150 साल जीऊँगा, अब ये बोल रहे 1 लाख वोट से आ जाऊँगा। कितने साल जा, सबको मालूम है दुनिया में क्या क्या हो रहा था। ऐसा कोई कर सकता नहीं। आज भी फिरौन बड़े हुआ है, उसको बहुत बड़ा घमंड था। बॉस, परभणी जनता क्या आह्वान करेंगे? परभणी की जनता को मैं आह्वान करूंगा विकास के मुद्दे पे वोट देना चाहिए। आज तक उनका शोषण करे, खान वाजे का वान वाजे आपने सवाल करे थे तो क्या हासिल हुआ उससे? आज सोसाइटी के अंदर हर समाज रहता, हर समाज को हासिल क्या हुआ? परभणी के आमदार असं बोल रहे की मुस्लिम समाज उनके साथ में पर्यंत भारताच्या लोकशाहीमध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या प्रस्थापित पक्षांनी दलित, आदिवासी, बहुजन या सर्वांची दिशाभूल केलेली आहे। दरवेळेस या पक्षांनी वंचित सोबत बोलणी करत होते आणि त्यांना नियोजन करण्यासाठी वेळ देत नव्हते। परंतु यावेळेस महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा असं झालेलं आहे की वंचित बहुजन आघाडीनं आपले 2 याद्या जाहीर केल्यात आणि महाविकास आघाडी किंवा महायुती यांची एकही यादी जाहीर झालेली नाही आणि त्यांनी त्याची धसकी घेतलेली आहे। आणि त्याचं कारण आहे की संविधानाच्या नावावर त्यांनी जे नाही का आकांड तांडव केलेला आहे किंवा जो निर्णय ST SC उपवर्गीकरणाचा जो निर्णय आहे जो त्यांच्या अखत्यारीतला नाही, तर त्यांनी कोर्टाच्या माध्यमातून त्याच्यावर नाही का हा निर्णय दिलेला आहे। आणि याबद्दल इथला आमदार, इथला खासदार किंवा इथला पक्ष कोणतीही भूमिका व्यक्त करायला तयार नाही आणि याचा जाब म्हणून हा इथला SC ST OBC वर्ग या वंचित आघाडीच्या या माजुलाला यांना वोट देऊन त्यांची ताकद दाखवणार आहे। परभणी विधानसभेच्या मार्फत आजचा हा संवाद मेळावा इथं होता। वंचित बहुजन आघाडी परभणी विधानसभेतील सर्व कार्यकर्ते, उत्तरचे जिल्हा अध्यक्ष, त्याचबरोबर OBC समन्वय समितीचे अध्यक्ष आणि आमचे पक्षाचे जिल्ह्याचे निरीक्षक गोविंद दळवी साहेब आणि इथले पक्षाचे अधिकृत उमेदवार सय्यद माजुलाला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा हा संवाद मेळावा झाला। उमेदवार आणि पक्षाचे पदाधिकारी या दोघांमध्ये समन्वय साधण्यासाठीचा हा संवाद मेळावा होता आणि त्या अंतर्गत पक्षातील पदाधिकाऱ्यांचा आणि उमेदवाराचा इथं संवाद साधण्यात आला। हे बघा, मी पहिल्यांदा परभणी विधानसभेचं चित्र तुम्हाला सांगतो। परभणी विधानसभेमध्ये इथं मुस्लिम आणि OBC नेक टू नेक आहे आणि सगळ्या त्याच्यानंतरची जी लोकसंख्या आहे ते मराठा समाजाची जी 78,000 आणि आपण पाहिलं जसं आता सजूलालाबाईंनी सांगितलं की माजुलालाबाईंनी सांगितलं की मागच्या 40 वर्षापासून मराठा समुदायाचा इथं आमदार निवडून येतो। फक्त खान पाहिजे का बाण पाहिजे एका मुद्द्यावर, आणि ओबीसीला कधी नगण्य स्थान मिळालं होतं, ओबीसीला कधी उमेदवारीच मिळाली नाही आणि आज मुस्लिम समाजाला दिल्यानंतर हा खान पाहिजे का बाण पाहिजे असा विषय येतो। आज तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये जे
जातीय द्वेष, जातीय तंटा जो निर्माण करण्याचं काम झालेलं आहे. कारण जरांगेचा जो पहिला लढा होता हा प्रस्थापित मराठा विरुद्ध विस्थापित मराठ्यांचा होता, पण नंतर स्वतःच्या राजकारणापायी त्यांनी तो लढा मराठा विरुद्ध ओबीसी असा केला आणि त्याचे परिणाम असं झालं की मराठा आणि ओबीसी या दोन समाजामध्ये कधी नव्हे तेवढा द्वेष निर्माण झाला. त्याचा परिणाम असा झाला की आज प्रत्येक ठिकाणी मराठा एका बाजूला तोंड करतो आणि ओबीसी एका बाजूला तोंड करतो. याच्यामध्ये समेट घडवण्याचं काम आदरणीय श्रद्धेय बाळासाहेबांनी केलं. त्यांनी सरळ सांगितलं मुंबईच्या सभेमध्ये की मराठ्यांचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि ओबीसीचं ताट हे वेगळं असलं पाहिजे. आज तुम्हाला मी जसं प्रथमतः पहिल्यांदा सांगितलं की इथली ओबीसी बहुल आणि मुस्लिम बहुल, ओबीसी मुस्लिम दलित हे तीन कॉम्बिनेशन जर एकत्र आलं तर परभणी विधानसभा ही वंचित बहुजन आघाडीच्याच पारड्यात पडेल आणि सय्यद समी विरुद्ध माजुलाला हे परभणी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील.